राम असेल, टर्फ असेल किंवा बॉक्स क्रिकेट असेल, सर्व फॉर्मॅट येते. मी विनंती करेल मधुकरजी गावड साहेब की आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे विवेक पांडे यांना. यस पांडे, रुकने का. कैसा लग रहा है फिलहाल, क्योंकि पहला मैच और पहला मैच जीत करके मैन ऑफ द मैच मिल रहा है आपको? अच्छा लग रहा है, विनिंग मोमेंट से स्टार्ट हुआ है तो टूर्नामेंट अच्छा जाएगा, अच्छा लग रहा है. जैसे कि पिछला टूर्नामेंट की अगर बात करो, थोड़े से पीछे थी तुम्हारी टीम, जिस तरह का कॉम्बिनेशन बैठ रहा था थोड़े से डिसअपॉइंटिंग थी. तो इस टाइम पे ये स्टार्ट मिलने से क्या तुम्हारा टीम किस तरह का मनोबल रहेगा और किस तरह से आप आज के दिन में परफॉर्म करोगे? आज तो क्वालिफाई हो करके जाना है, कुछ भी करके. पिछला टूर्नामेंट इतना अच्छा रहा नहीं हमारे पास हमारा, तो फिर इस बार बैटिंग इसके लिए वेट करके खेल रहे, पीछे बैटिंग आने का चांस नहीं देंगे तो चेज आराम से इजीली हो जाएगा. एक अलग सवाल रहेगा आपके लिए, जैसे कि आप लेदर क्रिकेट भी खेलते हो, टेनिस ओवरआर्म क्रिकेट खेलते हो, टर्फ क्रिकेट खेलते हो, अंडर आर्म सिक्सर मारी क्रिकेट खेलते हो और उसके बाद अंडर आर्म बॉक्स भी खेलते हो, तो कैसे मैनेज करते हो खुद को? फिटनेस, बाकी ना टेक्निक यूज़ करते, हर एक टाइम पे अलग अलग स्टांस जैसा फॉर्मेट. यस विवेक, देर सारी शुभकामनाएं अगले मैच को. हा होता मॅन ऑफ द मॅच विवेक पांडे. साई श्रद्धा आणि JSM दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण स्वप्नील बोले यांच्याशी संपर्क साधा लगेचच. साई श्रद्धा आणि JSM दोन्ही कॅप्टन्सना विनंती की आपण संपर्क साधा स्वप्नील बोणे यांच्याशी. RCC एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी पहिला चेंडू भिरकावून दिला सईद याच्या बॅटमधून आला अफलातून फटका, एक धाव. सईद आणि सलाम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अंडर 25 चे दोन्ही खेळाडू अतिशय चांगल्या तऱ्हेचं क्रिकेट यांनी आजवर सादर केलं आहे आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर मनीष स्वतः कर्णधार आहेत आणि चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी चेंडूला खेळला गेलाय. काय चेंडू होता, जवळजवळ फ्लाईट दिली होती परंतु चेंडूला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळवताना पाहायला मिळत आहेत. ज्या गाड्या आमच्या मैदानाच्या बाहेर लागवल्या आहेत विनंती आहे की त्या खाली पार्किंग झोन मध्ये लावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी मनोज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळत आहेत. बांडा या नावाने खूप सारं प्रेम मिळाले या खेळाडूला. जतीन पाटील यांना सुद्धा आपण प्रेममध्ये पाहतोय. एक अप्रतिम स्टारकास्ट आहे या संघामध्ये. जरी 3 वर्षांनी या संघ खेळत असला तरी सुद्धा दमखम ठेवतो मोठमोठे सामने खेळण्याचे. आणि आता मात्र सुरेख असा चेंडू, काय बॉलिंग करतोय मनीष, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे सलामला बिलकुल जखडून ठेवलं गेलंय. 4 चेंडूचा खेळ आणि 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. RCC चा संघ आपला पाहायला मिळते फलंदाजी करत असताना. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढला चेंडू, वेट अँड वॉच वाली भूमिका. एका धावेसाठी हा चेंडू जातोय. 5 चेंडूचा खेळ, 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ गेलाय जतीन पाटील यांच्या हातामध्ये परंतु फंबल होत आहेत आणि झेल त्या ठिकाणी धरतीला दान होत असताना 1 धाव अर्जित केली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावफलकावरती. पाहूयात पुढच्या षटकामध्ये काय गती घडते आणि आता जाऊयात आपण एका डीजे कडे, एका समुद्र गीतासाठी. थँक्यू टू ते जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेमधील चालू असलेला दुसरा सामना 3ऱ्या दिवसामधील यानंतर होणारा सामना सुद्धा आपल्या समोर येणार आहे. त्या सामन्याच्या टॉसकडे या पहिल्या इनिंग नंतर आपण वळणार आहोत. तत्पूर्वी पुढच्या हप्त्यामध्ये सुद्धा 4/2/2021 या दिवशी अजून एका स्पर्धेला शुभारंभ होईल. मनवेळपाळ प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचे आयोजक हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील सर्व खेळाडू असतील आणि खरोखरच अंडरआर्मच्या क्रिकेटला कुठे ना कुठेतरी गती प्राप्त होते असं आपल्याला पाहायला मिळतं या वसई विरार अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून. आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू इनसाइड द आउट होणारा, कोणतीही संधी नाही त्या ठिकाणी. अतिशय चांगला चेंडू कुमार यांचा. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या वाजवल्या जातात, मनोबल उंचावलं जाते आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेला तुम्हाला सामना जिंकायचा असतो, ज्या ज्या वेळेला तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा ठसा उमटवायचा असतो, त्या त्या वेळेला त्या खेळाडूला, त्या आपल्या संघाला प्रोत्साहित करणं गरजेचं असून ते प्रोत्साहन दिलं जाते. कुणालजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून मागील 2 दिवसांमध्ये सुद्धा चांगली
उपस्थिती त्यांनी दाखवली या स्पर्धेसाठी आणि आज पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. याच प्रकारचं प्रेम यापुढे सुद्धा राहू द्या सर. आपली उपस्थिती आमच्यासाठी बहुमूल्य आहे. पुन्हा एकदा कुमाराचा चेंडू मात्र सरळ जातो स्ट्रेटच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द विकेट. अफलातून क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग होतीये, मानावं लागेल संपूर्ण संघाला. असं वाटतंय कालच एक स्पर्धा खेळून आल्यात आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी टॉप एज घेऊन गेला होता. मनीष त्या ठिकाणी चुकी करतायत आणि चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा दाखवलवरती 8 पाहायला मिळत आहेत आणि शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गुरुदत्त मनवेल पाडा वेल कॉम्बिनेशन वेल कॉर्डिनेशन वाली टीम आहे. डाव्या स्टेजच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला, नंतर टप्पा येत असताना आपण पाहायला मिळतोय या ठिकाणी. येस, रन काउंट आहे ना जितू पाटील. येस, 1 धाव असेल आणि एका धावेने 2 षटकांची समाप्ती, 9 धावा धाव फलकावरती आणि या षटकामध्ये आलेल्या 4 धावा. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळणार आहोत मॅचच्या दिशेने. दादा आगरी वाग जरा नीट तरी बघ, दादा आगरी वाग जरा नीट तरी बघ, त्या साई नगरावर हा सदानंद दादा खरण आगरी लोकात 1 नंबर, हा सदानंद दादा खरण आगरी लोकात 1 नंबर. थँक्यू, धन्यवाद डीजे. पहिला चेंडू 9च्या रूपाने एक अवंतरित धाव हासिल केली जाते. 1+1 या ठिकाणी येत असताना खराब सुरुवात म्हणेल जतीन पाटील यांच्या माध्यमातून. महत्वाचा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याची ख्याती राहिली. आता मात्र सुरेखमध्ये चेंडू आपला पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळत असताना 1 धाव त्या ठिकाणी जाते. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर गती अर्जित करतायत, काय स्विंग पाहायला मिळतोय. मनीष कुमार आणि नंतर जतीनला आपण पाहतोय फ्रेम मध्ये. बॅक पुढे गेल्यात, पंच करून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जाते उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईडची सांगता होत असताना आमचे गंभीर पाटील आमच्याकडे वळतात, दंडित केलं जातंय. टाळ्या वाजतायत आरसीजीच्या खेम्यामधून. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आहे डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग होऊन मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळतोय. 1 धाव अर्जित केली जाते. 2 चेंडूचा खेळ, 14 धावा धाव फलकावरती. 3रं षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं, काय फिल्डिंग होतीये, मानावं लागेल या क्षेत्ररक्षणाला. कारण ज्या प्रकारचा चेंडू जातोय जवळजवळ मैदानाला गुदगल्या करत जाणारे चेंडू जज करून पकडणं, तदनंतर थ्रोची सुद्धा तयारी दाखवणं अतिशय चांगलं कौशल्य लागतं यासाठी. त्या कौशल्याचा या ठिकाणी पार. आता मात्र या ठिकाणी मनोज उर्फ बांडा चुकी करत असताना चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. थँक्यू डुजय. सतरा धावा, माफ करा 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. पुन्हा एकदा एक संधी आहे, चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला गेलाय. चांगलं कव्हर, चांगलं बॅकअप मिळतंय आणि 1च धाव या चेंडूवरती येईल. एक चौकार या ठिकाणी मुवमेंट पूर्णपणे बदलवताना पाहायला मिळतोय, कारण चौकार येणं गरजेचं सुद्धा होतं. 19 धावा शेवटचा चेंडू असेल. लास्ट डिलिव्हरी पेंडिंग जतीन पाटील. आता सुरेख पद्धत चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी बॅटला स्पर्श केला जातोय चेंडूचा आणि फक्त 1च धाव येत असताना 3 षटकांची समाप्ती. 20 धावा धाव फलकावरती. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळूयात सामन्याच्या दिशेने. थँक्यू.
शेवटच्या षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज सुशांत येत असताना 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती लगावले जातात. एकंदरीत 22. अतिशय चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल. पुढचा चेंडू सुद्धा त्याच प्रकारे पाहायला मध्ये मनी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना डॉट चेंडू. व्हॉट अ फील्ड. अप्रतिम दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मध्ये चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा. एक चौकार जरूर आला या इनिंग मध्ये, परंतु तदनंतर ज्या प्रकारे पकडून ठेवलं गेलं. आता मात्र जतीन पाटील त्या ठिकाणी कोणती चुकी न करत असताना एक धावची संधी होती ती सुद्धा मिस होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कव्हर, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मिळतोय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती येईल. 4 चेंडूचा खेळ 23 धावा दाखल करते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. काय मॅच चालू आहे पहिल्याच फेरीमध्ये. इतकं मोठं घमासान. एका बाजूला गुरुदत्त, दुसऱ्या बाजूला RCC. हलकातून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यष्टिरक्षक बीट होत होताना चेंडू सरळ गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. एका धावेसाठी 22 रूपाने येणारी एक धाव. शेवटचा चेंडू या इनिंग मधील असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टॅपच्या सहाय्याने. आता मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळेल नाही. एका धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाते. जाऊन पोहोचतोय 25 धावांवरती. 26 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळूयात टॉसच्या दिशेने. हा अगरी पोर आहे कुणाचा, माया या गोगजा बाबाचा. बंधुसान दशरथाचा, सखा मित्र रंजन दादाचा. समाजकार्यासाठी, जनहितासाठी, समाजकार्यासाठी, जनहितासाठी त्यांनी कसली या कंबर. हा सदानंद दादा करण. थँक्यू. यापुढील होणारा सामना आईक विरार नारंगी वर्सेस जयसे विरार. दोन कॅप्टन्स. जयसे विरारचा कॅप्टन आलाय. आईक विरार नारंगी कॅप्टन प्लीज या. साई श्रद्धा आणि JSM कॅप्टन. आयोजन कमिटीशी संपर्क साधा. साई श्रद्धा आणि JSM कॅप्टन, तुम्हाला विनंती आहे की आपण आयोजन कमिटीमध्ये स्वप्नील बोने यांचे संपर्क साधायचा आहे. चला एकवीरा नारंगी कॅप्टन. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतो. एका बाजूला जतीन पाटील, दुसऱ्या बाजूला सुशांत. कुणाल सरांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. मधुकरजी गावड साहेब आपणास विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी या. टॉस का बॉस मध्ये टॉस का बॉस खाली करायचंय. विनंती दोन्ही कॅप्टन्सना लगेचच आपण टॉस का बॉसच्या दिशेने या. आदरणीय उपस्थिती मधुकरजी गावड साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. हेड मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. आज या JCच्या मैदानात त्याला 2 ते 3 स्पर्धा चांगल्या खेळलेल्या आहेत. तर कशा प्रकारचा कॉन्फिडन्स आहे संघाचा आणि काय सांगशील आपल्या संघाबद्दल? संघासाठी एवढंच सांगेन की आम्हाला बहुतेक 5 मॅच विन व्हायचं आहे आणि क्वालिफायमध्ये जायचा प्रयत्न खूप करू आम्ही. या ऑर्गनायझेशन बद्दल काय सांगशील?
आयोजन तर खूपच चांगलं आहे. जे सी संघाचं मला तर वाटते पहिलं वर्ष मॅच ठेवले ते खूप चांगलं वाटते आणि जे सी संघाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इकडे खेळण्यास संधी दिली. येस, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. दीपक नाणेबेगीचा कौल आलाय, जर जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. आज पुन्हा एकदा तुम्ही आलात. सायबा प्रीमियर लीग खूप चांगल्या प्रकारे खेळलेलात आणि या मैदानात येत असताना या आयोजनाबद्दल काय सांगशील? ज्या प्रकारचे आउटफील्ड आहे, ज्या प्रकारची विकेट आहे, काय सांगशील? तरी मैदान चांगलंच बनवलं त्यांनी आणि त्यांचं पहिलं वर्ष आहे. पुढच्या वर्षी पण त्यांनी व्हावी अशी इच्छा आहे. थँक्यू डीजे. जसं की तुझा संघ इतकं चांगल्या प्रकारे खेळतोय, सगळे नवोदित खेळाडू या संघामध्ये आहेत. या सामन्यासाठी काय संधी दिसते तुझ्या टीमला? काय नाही, आता बॅट चॉईस केले आम्ही, त्यांनी तर चांगली बॅटिंग करावी आमच्या फिल्डरनी. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी तुला. तर नाणेबेगीचं कौल या ठिकाणी झालाय. आई नारंगी या संघाने नाणेबेगीचं कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जयसाई विरार या संघाला. डावेष्टीच्या बाहेर चेंडू मात्र जातो हलक्या हाताने. एक धाव त्या ठिकाणी येते. आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी चाचपणी करतायत चेंडूची. बरोबर पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी येत असताना 9 धावा धावफलकावरती. गुड स्टार्ट मी तर म्हणेल. ज्या प्रकारचं जावेद मंसूर यांचं षटक त्या ठिकाणी खेळलं गेलंय, एक चौकार त्या जतीनच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिले. 9 धावा आतापर्यंत मोजल्या गेल्या. धावांचा जर विचार करायचा झाला तर धावसंख्येची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सुशांत माघारी परतोय. येस, कमॉन डीजे. सोन्याचा दिस उंगवला आज 2 तारखेला, सोन्याचा दिस उंगवला आज 2 तारखेला. नगरसेवक सदानंद पाटीलच्या चला हो वाढदिवसाला, नगरसेवक सदानंद पाटीलच्या चला हो वाढदिवसाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय मिस्टर तुषार. किणी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण 2 चेंडूचा खेळ, 1 गडी तंबूच्या सराफला. सुनील नाईक गोलंदाजी मार्कवर आहेत. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. जतीन पाटील खूप महत्वाचा खेळाडू आहे. या सामन्याचा जर विचार करायचा झाला तर या खेळाडूला शेवटच्या क्षणापर्यंत क्रीजवरती राहणं गरजेचं असेल, कारण 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. पाच चेंडूचा खेळ, धावा धावफलकावरती 12. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असे 26 धावांचं मापक आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय गुरुदत्त मनवेलपाडा संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. कोणती धाव नसेल आणि हा डॉट चेंडू येत असताना दुसऱ्या षटकाची समाप्ती. 12 धावा धावफलकावरती. या ऐकूया एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू.
नवीन गोलंदाजी मार्कवरती सईद यांना आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावांची गरज असेल 14. समोर तुषार केणी. तुषार आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सईदचा हा चेंडू बॅकफुटेत हलक्या हाताने खेळून काढला. मैदानाच्या आतमध्ये त्याला टॅप केलं गेलं आणि का सुरक्षित मी तर म्हणेल ही धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. गरजेचं आहे एक एक धावाने धावसंख्येला बढावा देणं, विकेटवरती टिकून राहणं, कारण सामना खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. कारण पहिला सामना दोन्ही संघ खेळत आहेत आणि या पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करणं गरजेचं. ऑन साईडला खेळून काढलाय, चेंडू सरळ जातोय, क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती. सय्यद ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी एक धाव येताना पाहायला मिळते. सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. आता 16 धावा दाखल कधी पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू या ठिकाणी सईद हाताळत असताना जतीन पाटील याला संकटात टाकलं गेलं या चेंडूनेशी, परंतु हा खेळाडू कमबॅक करणं जाणतो. याच्यामध्ये क्षमता आहे कोणत्याही क्षणी सामन्याला आपल्या बाजूने झगवण्याचे. पाहूयात कशा प्रकारे फेस करतोय पुढील चेंडू सईद याचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्राईकच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी मकबूल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली फेकी आणि विकेटचं पतन होत असताना तुषार केणी जातोय तंबूच्या आसराला. कमांडीचे फैजान या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज 3 षटकांच्या 6 चेंडू आणि धावांची गरज असेल 10. स्ट्राईक एंडवरती जतीन पाटील. मनीष नवीन फलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी. एका धावेसाठी प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण हा सामना किती महत्त्वाचा आहे दोन्ही संघांना माहीतच असेल. त्या प्रकारे फलंदाजी सुद्धा करावी लागेल, त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही या मॅचमध्ये परत येऊ शकता. आता 5 चेंडू आणि 9 धावा. फैजान उर्फ मकबूल या नावाने खूप सारं प्रेम मिळालं या खेळाडूला. बॅकफुट दिला, पुन्हा एकदा पंच करून दिला. चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न आणि मनीष त्या ठिकाणी धावचित होत असताना माघारी परताना पाहायला मिळते. अजून एका विकेटचं पतन. नवीन फलंदाज रोहन फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. फैजान पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय कार्पेटच्या साह्याने. सईद त्या ठिकाणी फील करतात. डॉट चेंडू. धाव फलक धावता ठेवणं गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही आणि डॉट चेंडू येत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. पुन्हा एकदा सईद त्या ठिकाणी फील्ड करताना आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावरती 17. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
आणि आता मात्र चौका या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 1 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू 5 धावा. समोर आहे जतीन पाटील आणि उजव्या स्टिकच्या जास्त जाहीर की आहे, परंतु चेंडू त्या ठिकाणी डॉट सांगताना पाहायला मिळतोय आणि निर्धाव येत असताना चेंडू गड्याचं पतन होत आहे आणि गुरुदत्त मनेरपाडा हा संघ पराभवाच्या छायेत जात असताना हाच सामना जिंकतोय RCC संघ. विजय संघाचं खूप अभिनंदन, तसेच पराभूत संघ आपलं सुद्धा मनपूर्वक कौतुक. एकच वादा आमचा राजू दादा.